असं पण नाही आहे की ह्या निवडणुकीमध्ये फक्त ही साहित्य पकडली गेली तर ती वाटप झालेली नाही, वाटप झालेलीच आहेत नाही काय. हे सेमी ॲटोमॅटिव्ह वॉशिंग मशीन आहे अकाई कंपनीचं, जे एका घरात आहे. त्या काकूंना मी घेईनच, पण त्यांचा त्याच्यात किती सहभाग आहे आणि ते वाटायला आले त्यांचा किती सहभाग आहे तो आपण बघायला पाहिजे. काकू किती वाजता आले वाटायला? रात्री रात्री 8 8:30 एवढं आलं. बरं, 8 8:30ला आले आणि पूर्ण टेम्पो भरलेला होता. टेम्पो लगे हे केले ना, जप्त केले ना. सगळे इकडचे सगळे आले, हां, उतरून नाही दिले. दोघालाच मिळाला, तुम्हाला आणि दोघांनाच मिळालं. तुम्हाला. दुसऱ्यांचं नाव कशाला घेऊ, आम्हाला राहायचं इथं. त्या आहेत कर्नाटकच्या, हां. त्या विजापूर जिल्ह्यातल्या आहेत. मी त्यांच्या वस्तीचं नाव सांगणार नाही, मला त्यांना काही त्रास व्हावा अशी अपेक्षा नाही आहे. पण जे काही मतदानाच्या जशा पद्धतीनं सुरू आहे ते दाखवतोय. उघडायचं का? नको बाबा, ते आम्ही हे करणार आहे, आम्हाला नको. आमच्या हात देवाने दिलेले. आपण घेतलं की तुम्ही त्यावेळेला. कोणच नव्हतं, सगळे पोरं रिक्षावर गेले होते. मी एकटीच घरात असते, माझी सुनं पण कामाला जाते. मग आणून डायरेक्ट दिलं का त्यांनी? आणि इथं दारापुढंच थांबवलं, नाव विचारलं, मी नाव सांगितलं, एवढंच, दुसरं काय नाही. बरं, हम्म. नाव सांगितलं की मध्ये आणून दिलं त्यांनी. मग ते सगळं नावावरच हे आलं होतं वाटतं. अच्छा, यादी बनवलेली होती त्यांनी कुणाकुणाला द्यायचं. तुमचं मतदान तरी आहे का इथे पण? पोरांचं सुनांचं आहे. किती मतदान आहे तुमचं? आमची 5 आहे. 5 मतदानाला 1 वॉशिंग मशीन. मला ते माहिती नाही, मी कशाला विचारू. पण पैसे तरी? पैसे कशाला घेऊ मी? माझी इथं मतदान नाही. बरं. तुम्हाला कार्ड दाखव म्हटलं तरी नाही, पण एक काम कर, एक कात्री घ्या, बघू मी पुन्हा पॅक करतो. नको. तुम्ही पण आहो, करू नका, मी पण नाही, नाही ऐका करत. तर खरं. नाही नाही, मी सांगितलं त्यांना, मला परत हे घेऊन जा. नको. तुम्ही या आणि घेऊन जा. आम्हाला आमचे आयुष्य गेलं, आता आमची 65 असेल, आम्ही सगळं हातानेच काम करतो अजून. पण मला सांगा, 65 वर्ष तुमचं वय आहे, याच्यापूर्वी अशा निवडणुका कधी झाल्या होत्या का? मी तेच सांगते आमच्या पोरांना, अरे आम्ही असं निवडणूक बघितलेलं आहे की नुसतं यायचं घरी, मावशी बघा आमच्याकडं, मतदान करा. लक्षात ठेवा, तुमचं काय पण काम असलं तर सांगा, आम्ही करतो. एवढंच आम्ही बघितले. मोरारजी देसाई, इंदिरा गांधीला आम्ही आमने सामने बघितले. वा. हां, कारण त्या चिकमंगळूरला निवडणूक लढल्या. नाही, आमची गोळघुमट समोरच शाळा आहे, विजापूरला. विजापूरला. 3 नंबर शाळा आहे ते. इकडं उर्दू आहे, इकडं कन्नड आहे. तिथं आल्यावर आमचे सल नेले होते. कुठं? विजापूर मध्ये सैन्य स्कूल माहिती आहे का? हो. सैन्य स्कूल मध्ये आम्ही सगळे गेलो होतो. ते शाळा पाहिजे तर दाखवते, आमचे सरला दाखवते, इंदिराबाईंना बघायला. आमच्या पूर्ण शाळा नेले होते. बर. ते टायमात दुष्काळ आलं होतं, त्याला चप्पलनी मारले बघा, फेकून. ते आम्ही डोळ्यांनी पाहिले. असं आहे, तेव्हा मी 6वीला होते. असं आहे की ज्या पद्धतीच्या मतदारांना ही प्रलोभनं दिली जातात, काकूचं म्हणणं आहे की त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत त्यांनी अशी निवडणूकच बघितलेली नव्हती. नाही बघितले आम्ही. आता पण मी सगळ्यांना सांगते कॉलनीमध्ये, होय ना? असली आम्हाला कोणतरी आलं ना, आमचं पोट दुखतंय, मी कशासाठी येते? माझ्या पोरांसाठी येते, आहे का नाही? पोरं दिवसभर जाणार, संध्याकाळी घरी येणार, नातवंड राहतात, सुन पण आमची दोघं कामाला जाते. मी त्यांचा चेहरा ब्लर करतोय, कारण कायदेशीर प्रक्रियेत त्यांना मला अडकवायचं नाही आहे किंवा त्यांना कुठे त्रास व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे. मला फक्त निवडणुका कशा पद्धतीनं ह्या वेळेला लढल्या जातं, जसं काकू म्हणाले तसं. पण हे काकू कधीपासून बिघडायला सुरुवात झाली मला माहित नाही, मी हे वर्षीच निवडणूक बघितली अशी? मी हे वर्षीच आला इकडे. हे एकदा मशीन दाखवा ना. बघा, ही अकाई कंपनीची. नाही, मी त्यांना फोन केलेला आहे, ठीक आहे, परत घेऊन जा. आम्हाला नको. ठीक आहे, हे सेमी ॲटोमॅटिव्ह वॉशिंग मशीन आहे, 2 वॉश प्रोग्राम आहे, रस्ट फ्री प्लास्टिक बॉडी आहे. हे महाराष्ट्रातल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं हे भीषण वास्तव तुम्ही बघता. हे अकाई कंपनीचे आहे. काकू, मी पॅक करतो, घ्या कात्री जरा, मला बघू द्या, कारण तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितले तर ही ती अकाई मशीन आहे. चांगलं नाही, आम्हाला चांगलं बोलून घेऊन नंतर इथं या तिथं या म्हणलं तर आम्ही आपले उद्योग करणार नाही. नाही, असं काही होऊ देणार नाही मी तुम्हाला, काळजी नका करू. ही ती अकाई कंपनीची मशीन, सेमी कंडक्टिव्ह असलेली. आमच्याच घरी तुम्ही कसं काय आलं? कळलं आम्हाला, काही जणांनी सांगितलं म्हणून. सो त्यांना ती परत द्यायची आहे. त्यांनी एक चांगलं सांगितलं मला की त्यांना ती नको आहे मशीन, त्यांना ती परत द्यायची आहे. सेमी ॲटोमॅटिव्ह असलेली ही मशीन, ही अकाई कंपनीची ती मशीन आता ते परत करणार आहेत. आणि अशा पद्धतीने इथं टेम्पो आला, त्या टेम्पोला आता जप्त केलं पोलीस, त्याच्यावरती त्या उमेदवाराच्या विरोधात कारवाई करतायत. माझ्या मते ह्याच्यात मतदारांचा किती दोष आहे तो महाराष्ट्राने ठरवावा.
पण हे इथे एकटं घडतं असं नाही काकू. मी ना तुम्हाला चॅनलवर सारखं बघते. बघता ना तुम्ही मला, मला आत्ता आठवलं. आठवलं ना तुम्हाला. मी ह्याच कामासाठी प्रसिद्ध आहे. हे नाही जे नाही, मी मला बरोबर हे चेहरा बघितल्यासारखं वाटायला लागलंय, बघितल्यासारखं वाटायला. कारण महाराष्ट्राच्या हिताची कुठलीही गोष्ट असेल तर ती आम्ही महाराष्ट्राला सांगतो. ही ती मशीन. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्याकडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय, काय दिलं जातंय त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. म्हणजे पैशाचा तर पूर पडलाच आहे, पण वॉशिंग मशीन हो गं, किती म्हणजे ह्या टेम्पोमध्ये इथे सील केलं आहे. राहुल निकम आहेत भरारी पथक प्रमुख, त्यांनी लिहिलं आहे की 6,29,000 रुपयाचे वॉशिंग मशीन्स इथे त्यांनी 19 नग आहेत एकूण, ते जप्त केलेले आहेत. इथे समोरच पिंपरी चिंचवडचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्याची इमारत आहे आणि सील केलेलं असल्यामुळं त्या सीलच्या संदर्भात आपण त्याला खोलणार नाही आहोत, खोलूही नाही. पण ही वॉशिंग मशीन तर तुम्हाला दिसते. हे काय आणि किती द्यायचं राहिलं लोकांना. चांदीची भांडी दिल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला आहे, जे शिवसेनेचे नेते आहेत. आणि ह्या 19 वॉशिंग मशीन ज्या मतदारांना द्यायच्या होत्या त्याचं हे म्हणजे पॅक असलेल्या वॉशिंग मशीन आहेत. एका वॉशिंग मशीनची किंमत जवळपास यांनीच लिहिली आहे त्याप्रमाणे 16,000 रुपये त्या वॉशिंग मशीनची किंमत आहे. 6,800 रुपये वॉशिंग मशीनची किंमत आहे. एवढ्या स्वस्तात वॉशिंग मशीन मिळतात तेही मला पहिल्यांदा कळते. पण मग हे अशा पद्धतीनं बघा, इथे पण तुम्हाला दिसेल या सगळ्या अशा वॉशिंग मशीन आहेत ज्या 18-19 होत्या. हा टेम्पो आहे सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा. म्हणजे दिसतंय असं की जिथून तो वॉशिंग मशीन बाहेर पडणार होती म्हणजे त्या रिटेल शॉपमध्ये, तिथून ती भरली टेम्पोमध्ये आणि घाऊक पद्धतीनं तिचं वाटप सुरू होतं. आणि मग जेव्हा याची तक्रार आली आणि प्रशासनानं हे नाही सांगितलेलं की ज्याची तक्रार आलेली आहे ती कुठल्या पक्षानं अशा वॉशिंग मशीन वाटपाचा कार्यक्रम आपल्या हातात घेतला होता. कारण पैशाबद्दल तर असं आहे की ह्या निवडणुका ज्या 10-11 वर्षानंतर होत आहेत या तुफान पैसे वाटपाचा कार्यक्रम त्याच्यात सुरू आहे. आणि म्हणून याच्यात नवल नाही वाटत लोकांना की ह्या अशा पद्धतीच्या वॉशिंग मशीन ज्या इथे सील केल्यात प्रशासनानं त्या वाटल्या जात आहेत. आणि हे सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहे की ज्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्समधून त्या आल्या थेटपणे. आता आज दिवसभर तुम्ही आमचं हे कव्हरेज बघणार आहात की जिथे तुम्हाला चांदीच्या वस्तू, वसंत मोरेंनी म्हटलं की चांदीच्या वस्तू दिल्या जात आहेत. आणि ह्या वॉशिंग मशीन पण आहे. याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्राला की परदेश दौरे, त्याच्यामध्ये मॉरिशसपासून ते अनेक ठिकाणचे, आणि त्याचबरोबर प्लॉट, 11 गुंठ्याचे प्लॉट वगैरे, असं सगळं आपल्या इथल्या मतदारांना भुलवण्यासाठी राजकीय पक्ष देतात. माझ्या मते ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातनं ही जी दृश्य महाराष्ट्र बघतो आहे ती फक्त आपल्या अधोगतीचं आणखीन एक पुढचं पाऊल आहे. कारण ह्याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणतात. पैशाचा बेसुमार पाऊस या निवडणुकीमध्ये सुरू आहे.